तुम्ही खरं तर दहीहंडीला सुरुवात होती, सराव शिबिरं सुरू झालेली आहे, आज पहिला शो मुंबईमध्ये तुझा पाहायला मिळतो, काय सांगशील, काय वेगळेपण ह्यावेळेस असणार आहे? खरं तर हे माझं तिसरं वर्ष आहे, मी मुंबईला कार्यक्रम करते आणि मुंबईकर भरभरून प्रेम देतात आणि जास्ती करून महिला वर्गांचं एवढं प्रेम आहे आत्ता सध्या, जेंट्सपेक्षा महिला वर्गांचं खूप प्रेम आहे, तर खूप छान वाटतं मला दरवर्षी आणि वेगळं काहीतरी असतं दरवर्षी, ह्यावेळेस पण तुमच्यासाठी वेगळं काहीतरी आहे. काय वेगळेपण असणार आहे ते तुम्ही बघणार कार्यक्रमात. यावेळेस स्पेशली कुठे कुठे काही असणार आहेत मुंबईमध्ये तुझे शो? ॲक्च्युली मला इन्स्टाला मी रेग्युलर टाकत असते पोस्ट, मी असं सांगू नाही शकत. कलेच्या पहिल्या सराव शिबिरला तुम्ही आलात, मुंबईकरांचा कशा प्रकारे प्रतिसाद मिळतो? खूप खूप जास्ती भरभरून प्रेम मिळतं, जे की तुम्ही आता बघताय. आणि मी इकडं तर पहिल्यांदाच आले दादा, म्हणजे मला दादांनी बोलवलं, मी खरंच तुमचं मनापासून आभार मानते, त्यांच्यामुळं मी आज इथपर्यंत आले, म्हणून खरंच थँक्यू. दहीहंडीच्या दिवशी पूर्ण वेळ मुंबईकरांसोबत हो, मी मेन दहीहंडीला मुंबईकरांसोबतच आहे आणि आम्ही खूप एन्जॉय करणार, हे गॅरंटी आहे पूर्णपणे. थँक्यू. हां हां. सुशांतजी, सराव शिबिर खरं तर पाहायला मिळतं, त्यावेळेस वेगळ्या उत्साहामध्ये खरं तर दहीहंडी पाहायला मिळतं, काय वेगळेपण असणार आहे शिवसेनेची? मुळात सराव शिबिराचं आयोजन यासाठी करण्यात येतं की दहीहंडीच्या दिवशी त्यांना ती रंगीत तालीम मिळावी आणि चोर गोविंदा ही मुंबईची संकल्पना आहे आणि त्याच्यामध्ये त्यांचा उत्साह वाढवावा, त्यांना प्रोत्साहन द्यावं म्हणून शिवसेना पुरस्कृत शेलारमामा फाउंडेशन आयोजित गेली कित्येक वर्ष आम्ही झटपट मटकी फोड ही स्पर्धा आयोजित करतो. कमी सेकंदामध्ये जे थर लावतील त्यांची फायनल होते आणि त्याच्यामध्ये पारितोषिक दिलं जातं आणि आज पूर्ण महाराष्ट्रावरती एक अधिराज्य जिच्या नृत्याने झालेला आहे अशा गौतमी पाटील इथे आज उपस्थित होत्या. त्यांचा नृत्याविष्कार पाहण्यासाठी तमाम मुंबईकर आज इकडे उपस्थित आहेत आणि त्यांनी लगेचच निमंत्रणाला होकार दिला, कारण मी एक मुळात कलाकार असल्यामुळे त्यांनी एक कलाकार म्हणून लगेच निमंत्रण स्वीकारलं, त्याबद्दल त्यांचा आभार. आणि या बालगोपाळांना चांगली रिहर्सल व्हावी म्हणून हा प्रयत्न आहे, जेणेकरून 16 तारखेला त्यांना काही दुखापत होणार नाही, त्यांची कशी काळजी घेतली जाईल असा एक छोटासा प्रयत्न. थँक्यू. थँक्यू.